कोल्हापूर शहराच्या स्वागत कमानीची प्रचंड दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी स्वागत कमानीची पडझड झालेली आहे। तसेच सदर स्वागत कमान अत्यंत धोकादायक बनले आहे। सदर स्वागत कमानीतून हजारो वाहने ये-जा करतात, त्यामुळे एखादी दुर्घटना झाल्यास प्रचंड मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। या सर्व पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी मनपा अधिकाऱ्यांसमवेत सदर कमानीची पाहणी केली। सदरच्या कमानीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असता सदर कमान पूर्णपणे उतरवून घेणे आवश्यक असून येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये सदरची कमान उतरवून घेण्यात यावी। तसेच शहरात प्रवेशासाठी तावडे हॉटेल चौकात नवीन कमान उभी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा अशा सूचना महापालिकेला दिल्या। आम्ही सर्वांनी अधिकारी असतील यांनी या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे। या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये असं दिसून येतं की ही कमान जी आहे ती आता काढावी लागेल आणि या ठिकाणी नवीन कमान करावी लागेल आणि त्यामुळे आज तातडीनं जो भाग पडताना दिसतोय हा काढण्याचे आदेश मी दिलेले आहेत आणि तातडीने या 2-4 दिवसांमध्ये ही कमान डिमॉलिश करून नवीन कमान जी आपल्याला करायची आहे या संदर्भात स्पर्धा डिझाईनची स्पर्धा घेण्याचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे आणि अतिशय सुंदर अशी कमान छत्रपती शाहू महाराजांच्या या जिल्ह्याला शहराला शोभेची कमान या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि यासाठी मी सन्माननीय पालकमंत्र्यांशी देखील सकाळी बोललेलो आहे। या ठिकाणी तातडीचे 3 कोटी रुपये आज आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी कमान आता आहे या ठिकाणी वाहतुकीला थोडी रदाने थोडा अडथळा निर्माण होतो। त्यासाठी पुढच्या भागामध्ये की जेणेकरून ही कमान देखील मोठी होईल आणि वाहतूक देखील सुरळीत होईल अशा पद्धतीने ही कमान करण्याचा आज या ठिकाणी मी आदेश दिलेला आहे। लवकरच या ठिकाणची ही कमान जी आहे ती त्या दुसऱ्या ठिकाणी चांगल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल। यावेळी मनपा अधिकाऱ्यांना सूचना देताना आमदार क्षीरसागर यांनी या कमानीच्या सुंदर आणि आकर्षक अशा डिझाईनसाठी डिझाईन स्पर्धा घ्याव्यात अशा सूचना आमदार क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। या पाहणी दरम्यान माजी नगरसेवक सुहास लटोरे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई, स्ट्रक्चरल ऑडिट प्रशांत हडकर, अविनाश कामते यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते।